हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. स्पिरिच्युअल जर्नी 888 आणि आजचा मेसेज आहे. आजचा एक खूप स्ट्रॉंग मेसेज आहे. खरं तर खूप दिवसांपासून मी या मेसेजची वाटच बघत होते. म्हणजे मला जोपर्यंत कनेक्ट होत नाही तोपर्यंत ते मेसेजेस असे बाहेर येत नाहीत. तर हा मेसेज आहे की श्री शनिदेवांच्या कृपेमुळे कोण रंकापासून राजाच्या भूमिकेत येत आहे. आणि खूप छान आणि खूप असा स्ट्रॉंगली मेसेज आहे. माझ्यासाठी सुद्धा खूप एक वेगळाच मेसेज आहे आणि श्री शनिदेवांचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर बघूया त्यांचा काय मेसेज आहे, जो तुम्हाला त्यांची कृपा कोणावर होते, कोणावर त्यांची कृपा होते आणि कोण त्यांच्या कृपेमुळे रंकाचा राजा होते. कारण त्यांची कृपा ही खूप असं म्हणजे दोन्हीही गोष्टीमध्ये ते खूप हे हाय लेवलला असतात, दोन्हीही याच्यामध्ये. त्यामुळं त्यांची कृपा होणं हे खूप मोठं म्हणजे भाग्याचं काम आहे आणि भाग्योदय आहे. त्यांची कृपा म्हणजेच भाग्योदय. आणि त्यासाठी त्यांची ही कृपा होण्यासाठी सुद्धा आयुष्यात खूप साऱ्या गोष्टींना फेस करायला लागतं. आयुष्यात जे आव्हानं ते समोर देतात ती आव्हानं पेलायला लागतात आणि ती पेलल्यामुळंच हा मेसेज तुमच्या समोर मी प्रेझेंट करते आणि तुम्ही हे घेताय, तुमचीच एनर्जी आहे. तर बघूया आपण श्री शनिदेवांच्या कृपेमुळे कोण रंकापासून राजाच्या भूमिकेमध्ये येत आहे. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करताय तेव्हाच, कारण इथं चॅनलमध्ये या जे मेसेजेस मी देत असते ते मेसेजेस सबस्क्रायबर्सची एनर्जी असते आणि तेच मेसेजेस बाहेर जात असतात. जे शिवशक्ती मेसेजेस देतात किंवा ज्या एनर्जीज माझ्यापर्यंत मेसेज पोहोचवतात त्या एनर्जी तुम्हाला जे सबस्क्रायबर्सची एनर्जी असते तेव्हाच ती पिक केली जाते आणि मग ते मेसेज तुमच्यापर्यंत दिले जातात. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. ओपन कम्युनिकेशन. श्री शनिदेवांच्या कृपेमुळे कोण रंकापासून राजाच्या भूमिकेत येत आहे. तर ओपन कम्युनिकेशन आज शनिदेवांचा हा खूप स्ट्रॉंगली मेसेज आहे आणि मी कनेक्ट होतीये. ओपन कम्युनिकेशन. तुम्ही जे तुमच्या ह्याच्यावर तुमच्या हृदयावर जे बर्डन होतं, ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात झाल्या, जे टॉवर मोमेंट तुमच्या आयुष्यात आलं, जे तुमच्या नात्यांमध्ये असेल, तुमच्या नात्यांमध्ये असेल. मला इथं हेही वाटतंय की एक असे पर्सनसुद्धा आहे जिथं एक अशा सोल आहे ज्या खूप म्हणजे असं बांधून त्यांनी स्वतःला घेतलं की मला आता यातून मी बाहेर नाही पडू शकत किंवा काय. असं एका जाळ्यातनं त्यांना जाळ्यात अडकवल्यासारखा असा एक भास झाला. असं वाटलं की आता नाही, आपण हे सगळं नाही संपू शकत किंवा नाही करू शकत. नात्यांमध्ये असेल, करिअरमध्ये, सगळ्याच गोष्टींमध्ये जिथं तुम्हाला अडवलं गेलं, थांबवलं गेलं, तिथला हा प्रवास. तर त्या प्रवासातून एक अशी हलकीशी किरण तुमच्या आयुष्यावर पडल्या, तुमच्यावर पडल्या आणि तीच किरण तुम्हाला जगण्याचा एक नवा मार्ग त्या ह्याच्यावरनं तुम्ही तो शोधलाय. तुम्ही तिथपर्यंत पोहोचत गेलेला आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन शिवशक्तींचं लाभलेलं आहे, तुमच्या पूर्वजांचं लाभलेलं आहे, एंजल्सचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. आर्कएंजल मायकेलची खूप खूप मोठी स्ट्रॉंगली एनर्जी तुम्हाला मी पिक करते. कारण त्यांनी तुम्हाला खूप छान सपोर्ट केलाय, खूप मार्गदर्शन केले आणि म्हणूनच तुम्ही एवढ्या मोठ्या बर्डनमधनं बाहेर पडलेले आहात. जेव्हा शनिदेवांची कृपा होते तेव्हा त्याच सोल अशा असतात ज्या स्ट्रॉंगली उभ्या राहतात. आणि आपला चॅनल 888 8 नंबर हा शनिदेवांचा नंबर आहे. आणि तर हा नंबर म्हणजेच ही एक अशी मुवमेंट आहे किंवा ही असं चॅनल आहे किंवा या चॅनलशी जोडलेली ज्या ह्या सोल्स आहेत ह्या अशाच एका टफ सायकलमधून बाहेर आलेल्या आहेत. आणि त्या तुम्ही अशा एका जाळ्यांमध्ये अडकलेला होता की तिथं तुम्हाला बोलताही येत नव्हतं आणि कोणताही निर्णय घेता येत नव्हता किंवा काहीही हे होतं. मला पूर्ण ते शनिदेवांचीच एनर्जी मी इथं हे करते. तर तुम्हाला खूप अडकवलं गेलं. अशी मोमेंट तुमच्या आयुष्यात आली की जिथं तुम्हाला कुठंच बाहेर पडता येत नव्हतं. पण तुम्ही ते सगळं स्वतःवर काम केलं. तुमच्या आयुष्यात येणारी जी हलकीशी किरण आहे, मग ते तुमच्या नात्यांवर तुमचा विश्वास आहे की विश्वास तोडला गेला आहे, हे सुद्धा तुमच्या आयुष्यात तुम्हाला
त्यामध्ये सुद्धा हे दाखवण्यात आलं की तुम्ही काय करताय, तुम्हाला नात्यांमध्ये जिथं जिथं तुम्ही प्रेम करताय, तुम्ही विश्वास ठेवताय, तो विश्वास तोडला गेला. तुम्हाला फायनान्शियली खूप टफ सायकलमध्ये अडकवण्यात आलं. फायनान्शियल तुमचा खूप लॉस झाला. आयुष्यातलं सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला हव्या होत्या त्या तुमच्यापासून हिरावून घेण्यात आल्या. हे सगळं तुमच्या आयुष्यात झालं. तर तुम्ही तिथं धीर सोडलेला नाही आहे. तुम्ही परमेश्वरावरची विश्वास सोडला नाही, साथ सोडली नाही त्यांची, आणि तुमच्या हृदयावर जे बर्डन आलं होतं, खूप मोठं बर्डन होतं की तुम्हाला काय करायचं आहे, पण त्यामध्ये सुद्धा तुम्हाला परमेश्वराचा विश्वास तुम्ही सोडला नाही. आणि तुम्ही ओपन कम्युनिकेशन, गेट अ वेट ऑफ युअर चेस्ट. काय म्हणतायत शनिदेवांची कृपा कुणावर होते? ज्यांनी आलेलं जे संकट आहे, जे तुमच्यावर जे संकट आलं, जे स्ट्रगल आलं, जी परिस्थिती तुमच्या समोर उद्भवली गेली, त्याचं बर्डन न घेता, तुमच्या हृदयावर बर्डन न घेता, त्याचा त्रास न करून घेता, किंवा त्याचा त्रास न इतक्या टोकाची भूमिका न घेता, तुम्ही बॅलन्स होऊन ते पेलला. जी सिच्युएशन तुमच्या समोर आली, ती सिच्युएशन तुम्ही अगदी बॅलन्स होऊन परमेश्वरावर विश्वास ठेवून ती सिच्युएशन तुम्ही पेलला. त्या सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर निघाला. म्हणून ही शनिदेवांची कृपा तुमच्यावर होते. कारण जेव्हा कुठलीही सोल असू दे, संकटांपासून, कर्मापासून जी बाजूला देत, कारण शनिदेव म्हणजे कर्मफलदाता, आणि जेव्हा कुठलीही सोल असू दे, ती कर्म फेडत असताना किंवा कर्मात रिलीज करत असताना कर्मापासून जी बाजूला जाते, जी वाट ती सोडून बाजूला जाते, हे नको आहे म्हणून बाजूला जाते, त्यातनं एक ते फेस करत नाही, तर त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करते, तर तिथं नाही. तर तुम्ही हे कर्मात सगळे फेस केलेत, तुम्ही स्ट्रॉंगली उभे राहिलेले आहात, तुम्ही फेस केलं आहे सगळं, फाईट केलं आहे सगळ्या सिच्युएशन बरोबर, परमेश्वरावर विश्वास ठेवला आहे, एंजल्सने तुम्हाला साथ दिली, आणि या सगळ्या मुवमेंटमधनं, या सगळ्या ह्याच्यामधून तुम्ही बाहेर आला, तुम्ही विश्वास ठेवला, आणि म्हणूनच शनिदेवांची कृपा तुमच्यावर होती. ज्या सोल माझ्या अशा सगळ्या ह्या अशा टॉवर मुवमेंटमधून बाहेर आलेल्या आहेत, ज्यांच्या आयुष्यात अशी मुवमेंट आली जी खूप मोठी होती, ज्यातून बाहेर पडणं शक्य नव्हतं, पण ते फाईट करून परमेश्वरावर विश्वास ठेवून, आणि असं एक हृदयावरचं बर्डन, हार्ट चक्रावर तुम्ही काम केलं, चक्राजवर काम केलं, तुमची चक्राज हील झाले, आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात हा अबंडन्स येतोय. आणि जेव्हा शनिदेव देतात तेव्हा असं छप्पड फाड के मिल जाता है हो. कारण जिथं त्यांच्या दोन्ही टोकाच्या भूमिका असतात, दोन्हीही भूमिका ह्या टोकाच्या असतात शनिदेवांच्या. कारण जिथं तुम्हाला पूर्ण डीप खालीपर्यंत नेलं जाईल, आणि तुम्ही काय करताय, ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करणार आहे, हेही तुमच्याकडनं बघितलं जाईल, आणि हीच जी सिच्युएशन तुमच्या आयुष्यात येईल की तुम्हाला अगदी वरपर्यंत घेऊन जातील ते, आणि तिथं गेल्यावर तुम्ही काय करताय. म्हणून ह्या दोन्ही याच्यामध्ये तुम्ही बॅलन्स राहणं खूप महत्त्वाचं आहे, असा त्यांचा मेसेज आहे. तुम्ही राहताय ह्या दोन्हीही भूमिकेमध्ये तुम्ही बॅलन्स राहताय, कारण शिवशक्तींची एनर्जी आहे, शिवशक्तींचा आशीर्वाद तुमच्यावर होता, परमेश्वराचा आशीर्वाद होता. इथं कुणाला तरी खूप स्ट्रॉंगली मला मेसेज येतोय की शिवलिंगावर जल अर्पण करण्यासाठी मेसेज येतोय. खूप स्ट्रॉंगली मेसेज आहे. मला क्लिक झाला माहीत नाही, कुणाची तरी एनर्जी असेल. तर जर कोणी ह्या कर्माच्या ह्याच्यामधून पुढं जात असेल, आत्ता खूप स्ट्रगलची ह्याच्यामध्ये असेल, ही कनेक्शन एक वेगळं मला जाणवतं आहे, तर त्यांना सांगितलं जाते की शिवलिंगाला जल अर्पण करणं तुमच्यासाठी खूप खूप, कारण ह्या सिच्युएशनमध्ये ते खूप महत्त्वाचं असतं, आणि ते तुम्हाला लाभदायक होईल. तर शिवलिंगाला जल अर्पण तुम्ही करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. जर कोण या स्ट्रगलच्या ह्याच्यामध्ये असेल, कर्माज रिलीज करत असेल, आणि वाट सापडत नसेल, शोध घेत आहे की काय करावं हे सुचत नाही आहे, तर तुम्ही शिवलिंगाला जल अर्पण करू शकता. हा मेसेज तुमच्यासाठी आहे. आणि ज्यांची ही कर्माची सायकल पूर्ण झालेली आहे, त्यांच्यासाठी हा मेसेज आहे की शनिदेवान त्यांच्यावर खूप कृपा होते, खूप आशीर्वाद ते त्यांना देत आहेत, आणि त्यांना ते राजाच्या भूमिकेमध्ये घेऊन येत आहेत. थँक्यू सो मच. डाउनलोड्स अँड लर्न अंडरस्टँडिंग ट्रूथ इज बिंग रिव्हील. हां, शनिदेवांची कृपेमुळे कोण रंकापासून राजा होते, तर ज्यांनी हे मेसेजेस घेतले, ज्यांना एंजल्सचे मेसेज आले, युनिवर्सचे मेसेज येत आहेत, आणि तुम्हाला डाउनलोड्स येत आहेत,
जे मेसेज इंट्युशन्स जे तुम्हाला येत आहेत त्या इंट्युशन्सवर विश्वास ठेवून त्या मार्गाने तुम्ही पुढे चाललेले आहात, जिथे विश्वास ठेवताय, प्रगतीच्या मार्गावर आहात, इतर लोकांना मदत करताय आणि दानधर्म करताय, कुठल्याही संकटापासून घाबरून जात नाही आहेत. जिथं जिथं तुमच्यावर मला असाही मेसेज होते की एखादी गोष्ट तुम्हाला जर ती जिथं तुम्ही एखाद्यावर न्याय होण्यासाठी तुम्ही स्वतःहून तिथं पुढे गेलेले आहात, न्यायासाठी तुम्ही लढलेले आहात, न्याय केलाय तुम्ही लोकांच्या, पण त्यात लोकांनी सुद्धा तुमचा विश्वास तोडला. ज्यांच्यासाठी ज्यांना न्याय मिळण्यासाठी तुम्ही सगळ्या दुनियेशी भांडला, अशी मुमेंट सुद्धा तुमच्या आयुष्यात आली असणार आहे. ज्यांना न्याय मिळावा म्हणून तुम्ही दुनियेशी भांडला, पण ज्यांच्यासाठी भांडला तीच लोक तुम्हाला एकटं सोडून गेली असतील किंवा त्यांनी तुम्हाला फसवलं असेल, तुमचा विश्वास तोडला असेल. अशा टॉवर मुमेंट तुमच्या आयुष्यात झालेल्या आहेत. तर ह्या मुमेंटमध्ये सुद्धा तुम्ही परमेश्वरावरचा विश्वास सोडला नाही, तर तुम्हाला तिथं जे कर्तव्य तुमचं होतं ते तुम्ही अगदी पूर्ण केलेलं आहे, असं म्हणून शनिदेवांची कृपा तुमच्यावर होते. कारण कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमचं कर्तव्यातून तुम्ही बाजूला झालेले नाही आहात. तुमच्या कर्तव्यामध्ये तुम्ही अगदी ठामपणे तुम्ही त्यामध्ये उभे राहिलेले आहात. थँक्यू सो मच. शनिदेवांच्या कृपेमुळे कोण रंकापासून राजाच्या भूमिकेत येते, तर हे राजाच्या भूमिकेत जी व्यक्ती येते, जी सोल येते, ती अशी खूप पॉवरफुल आहे, खूप पॉवरफुल आहे. त्यांनी तुम्ही इतकं अशा सिच्युएशनमधून बाहेर येत आहे की मला असं खूप जाणवते की असं एक काटेरी वन आहे, जिथं ओरबडले, टोचले, रक्तबंबाळ तुम्ही झालेले होता आणि त्या सिच्युएशनमधून तुम्ही आता अगदी बाहेर येत आणि तुमच्यासाठी अशी फुलांची सगळं एक हे होते रस्त्यावर असे, आणि खूप तुमचा मार्ग सुकर आणि छान प्रगतीपथावर नेणारा मार्ग आहे असं मी खूप एनर्जी अशी पिक करते. आणि हे परमेश्वराचे शनिदेवांचेच ब्लेसिंग्स आहेत, आशीर्वाद आहेत, त्यांचेच मेसेज आहेत जे मी तुमच्यापर्यंत पाठवते. मी फक्त माध्यम आहे, हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. आणि ह्या सगळ्या स्ट्रगलमधून तुम्ही बाहेर येत आहे त्यांचा आशीर्वाद कारण विश्वास ठेवला आहे. मी तुम्हाला इथं तेच सांगितलं, तुमच्या विश्वासाचा हे सगळं तुम्हाला जे मिळालेलं फळ आहे ते सगळं तुमच्या विश्वासाचं आहे. आणि तुमच्या विश्वासाचा विजय इथं होते. आणि या विश्वासामुळेच तुम्ही या राजाच्या भूमिकेत येत आहे. जिथं जिथं तुम्हाला तोडलं गेलं तिथं तिथं तुम्हाला पुन्हा एकदा त्या सिंहासनावर बसवलं जाणार आहे, त्याच्यापेक्षा उच्च सिंहासनावर तुम्हाला बसवलं जाणार आहे. कारण तुम्ही पात्र आहात त्या भूमिकेसाठी, त्या गोष्टीसाठी तुम्ही पात्र आहात. ही स्ट्रगल, ही एवढी मोठी मोमेंट आणि हे सगळं सांभाळणं आणि या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडणं सोपं नाही आहे. खोटं बोलणं असेल किंवा फसवणं असेल, या ह्याच्यातून मिळालेलं यश किंवा मिळालेली कीर्ती असेल, प्रसिद्धी असेल, तर ती जास्त काळ टिकत नाही. पण ह्या भूमिकेमधून जेव्हा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या खरं वागून, प्रामाणिकपणे वागून, अगदी सत्याच्या वाटेवर चालूनही जेव्हा आयुष्यात संकट येतात आणि त्रास होतो, तेव्हा सुद्धा परमेश्वरावरचा आणि स्वतःवरचा विश्वास न तोडता त्या परिस्थितीला जी व्यक्ती फाईट करते, त्या परिस्थितीमध्ये जी फाईट करते तीच ह्याच्यासाठी पात्र असेल तुम्ही आहात. म्हणूनच तुमच्यासाठी एक उच्च असं सिंहासन त्यांनी करून ठेवलेलं आहे. थँक्यू सो मच शनिदेव. थँक्यू सो मच धर्मा अनफोल्डिंग. खूप ओल्ड सोल आहात तुम्ही, कारण तुम्हाला खूप पराकोटीचा अनुभव आहे ह्याच्यावर. तुम्ही खूप वेळा असा जन्म घेतलाय, खूप स्ट्रॉंग मेसेज आहे हा. खूप वेळा तुम्ही जन्म घेतलाय आणि त्यावेळी तुम्ही ते प्रत्येक जन्मामध्ये तुमच्या प्रत्येक जन्मामध्ये तुम्ही तुमचा प्रामाणिकपणा, तुमचा खरेपणा जो आहे तो तुम्ही सोडला नाही. कारण ही सायकल, हे जे आयुष्यात तुमच्या आलेलं आहे आता, हे आत्ताचं नाही आहे, हे आत्ताचं नाही आहे. तर तुमच्या प्रत्येक जन्मामध्ये तुम्ही जे तुमच्या समोर प्रश्नावली ठेवली गेली त्यासाठी तुम्ही उत्तर बनून पुढे राहिलेले आहात. अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिलेलं आहे तुम्ही आणि त्यात कुठलीही कॉपी केलेली नाही आहे. म्हणजे उत्तराचं तुम्ही कॉपी केलेली नाही आहे किंवा चुकीचं काही केलेलं नाही आहे, पळवाट काढलेली नाही आहे. तर अगदी प्रामाणिकपणे जे प्रश्न परमेश्वरांनी तुमच्या समोर ठेवले, जे एक हे समोर ठेवलं, त्याला तुम्ही प्रामाणिकपणे तुम्ही त्या पथवर पुढे चाललात. जे प्रत्येक स्टेप
आयुष्यात जी जी स्टेप तुमच्या समोर आयुष्यातली आली ती प्रामाणिकपणे आणि खरेपणाने तुम्ही पूर्ण केली. म्हणूनच तुम्ही आत्ता ह्या राजाच्या भूमिकेत तुम्ही येताय, कारण हे सिंहासन तुमची वाट बघत होतं. हे सिंहासन तुमची वाट बघत होतं. हे सिंहासन त्यांनी करून ठेवलेलं आहे. जेव्हा कुठलीही सोल अशीच नेऊन सिंहासनावर बसवून नाही, ती त्याच्यासाठी पात्र असायला लागते आणि ती त्याची पात्रता आणि त्याची परीक्षा घेण्यासाठी परमेश्वर हे करत असतात आणि तीच आपली परीक्षा चाललेली असते कर्माजमध्ये आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालेले आहात. म्हणूनच ही कृपा, शनिदेवांची ही कृपा तुमच्यावर होते आणि तुम्हाला त्या सिंहासनावर आता विराजमान व्हायचं आहे. तुम्हाला ते सिंहासन तुम्हाला तुमच्या एका वेगळ्या भूमिकेमध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे. कारण ही भूमिका आणि या भूमिकेत येण्यासाठी तुम्ही खूप असं काय केलं की ते म्हणजे शब्दात नाही सांगता येणार इतकं तुम्ही ते सहन केलेलं आहे, भोगलेलं आहे आणि त्याच्यामुळेच परमेश्वराने तुमच्यावरती आशीर्वाद दिलेले आहेत. आणि खूप स्ट्रॉंग असा मेसेज आहे तुमच्यासाठी, खूप स्ट्रॉंग मेसेज आहे. थँक्यू सो मच राधा सोलफ्लेम. थँक्यू सो मच. श्री शनिदेवांच्या कृपेमुळे कोण रंकापासून राजाच्या भूमिकेत येत आहे. श्री महालक्ष्मींचा आशीर्वाद आहे, हो की नाही? श्री महालक्ष्मींचा आशीर्वाद आहे, जेव्हा राधांचा आशीर्वाद असतो. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप बघा स्ट्रगल केले, खूप त्याग केलाय, नात्यांमध्ये असू दे, सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप त्याग केलाय, खूप समर्पण केलंय. तुमचं प्रेम, तुमचं सगळ्या ह्याच्यात तुम्ही समर्पित झालाय, परमेश्वराला तुम्ही समर्पित झालाय, म्हणून आयुष्यात हा सगळा स्ट्रगल संपलेला आहे. शनिदेवांची कृपा कधी होते? ज्या वेळेला तुम्ही समर्पित होताय परमेश्वराला. तुम्ही समर्पित, जे जे काही आहे ते तुझं आहे, तू दिलेलं आहे. फक्त मी इथं कर्म करण्यासाठी मी याच्यावर जन्म घेतलेला आहे. माझं जे कर्म करायचं आहे ते मला पूर्ण करून मी परत तुमच्याजवळ येणार आहे. ही तुमची भूमिका आहे, हे तुमचे थॉट्स आहेत, हे तुमचे विचार आहेत. तुम्हाला ना मोह आहे ना दुःख आहे. या सगळ्या ह्याच्यामधून तुम्ही परे गेलेले आहात. मोह आणि फक्त त्याग, तुम्हाला फक्त द्यायचं आहे. तुम्ही देणं हेच तुम्हाला माहित आहे. घेणं हा तुमचा स्वभावातच नाही आहे, गुणच तुमचा नाही की घ्यायचं आहे काय, नाही तर फक्त द्यायचं आहे. देणं हा तुमचा गुण आहे आणि द्यायचं म्हणजे श्रीराधा. हा त्याग, हे प्रेम, हे वात्सल्य, सगळं सगळं समर्पण हे तुम्ही दिलंय. फक्त ज्या ज्या भूमिकेत तुम्ही असाल तिथं तिथं फक्त आणि फक्त तुम्ही दिलंय, इतरांसाठी केले. म्हणून आता शनिदेवांचा आशीर्वाद तुमच्यावर होतोय आणि कृपा तुमच्यावर होते, कारण तुम्हाला आता ते देणार आहेत. तुम्ही कधी मागितलेलं नाही आहे काय, तुम्ही काहीही मागितलेलं नाही. मला का नाही हेही नाही, तुम्ही कधीही तक्रार केलेली नाही. तुम्ही फक्त समर्पित झाले. तुम्ही मला मार्ग दाखवा, त्या मार्गावर मी पुढे जाते किंवा जातो. ह्या तुमच्या भूमिकेमुळं आणि ह्या तुमच्या विचारांमुळंच शनिदेवांची कृपा तुमच्यावर होते आणि तुम्ही राजाच्या भूमिकेत येत आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये असेल, तुमच्या सगळ्या पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्ही त्या भूमिकेमध्ये येत आहे. करिअरमध्ये असेल, तुम्हाला एक अशी अपॉर्च्युनिटी तुमच्या आयुष्यात येते, एक एक पोझिशन तुमच्या आयुष्यात येते, ज्या पोझिशनची तुम्ही खूप वेळ वाट बघताय. अगदी परमेश्वराला तर खूप मोठी पोझिशन तुम्हाला द्यायची आहे आणि तिथपर्यंत ते तुम्हाला घेऊन जात आहेत. आणि ह्याच याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं कर्तव्य सोडत नाही आहात, हे सुद्धा त्यांना, कारण तुमची खूप मोठी परीक्षा झालेली आहे. म्हणूनच तुम्हाला ते राजाच्या भूमिकेमध्ये घेऊन जात आहेत आणि श्रीराधांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव आहे. थँक्यू सो मच. हे कार्ड सुद्धा मला खूप बरेच वेळा रिडिंगमध्ये येतं, कारण तुम्हाला खूप असे डाउनलोड्स आणि मेसेजेस पूर्वजांचे असतील, शनिदेवांचे असतील, स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारे मेसेजेस इथे दिले जातील आणि तुम्हाला तुमचा मार्ग जो आहे त्या मार्गावर तुम्हाला हे केलं जाईल, दाखवलं जाईल तो मार्ग तुम्हाला. कारण स्वप्नांच्या माध्यमातूनच तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिली जातील, असा मेसेज इथं आहे. थँक्यू सो मच. लव्ह अँड पीस. तुमच्या आईशी किंवा मदर हिलिंग म्हणजे काय? हे वात्सल्य, श्रीराधांची एनर्जी. श्रीराधांची तर एनर्जीच आहेच, पण इथं तुम्हाला हेही सांगितलं जाते की तुम्ही जे प्रेम करताय, तुमचं वात्सल्य, तुमचं समर्पण इथं आहेच. तुम्ही जे तुमच्या नात्यांवर प्रेम करताय, तुमच्या आईवडिलांवर असेल, सगळीच नाती, तुम्ही तुमच्यात असा स्वभाव तुमचा नाही आहे की ही माझी आई आहे म्हणूनच मी माझ्या आईला सांभाळलं पाहिजे, किंवा समोर तुमच्या कुणीही आलं
तरीसुद्धा तिथं तुमची एक वात्सल्याची भूमिका असते, प्रेमाची भूमिका असते आणि तुम्ही तिथं अगदी सगळं बाजूला ठेवून तुम्ही तिथं तुमचं कर्तव्य निभावता आणि हाच स्वभाव तुमचा आणि ह्याच तुमच्या प्रेमामुळेच तर तुमच्या आयुष्यात ही शनिदेवांची कृपा होते. हा तुमचा एक असा असा स्वभाव आहे तुमचा जिथं तुम्हाला फक्त आणि फक्त साथ साथ तुम्हाला हवी होती. एक अशी साथ हवी होती जी तुम्हाला तुमचं एक नवं रूप दाखवेल. अशी साथही तुमच्या आयुष्यात आहे. तुमच्या मदर हिलिंग म्हणजे तुम्हाला जर एखाद्या गोष्ट तुम्हाला एखादा प्रश्न पडला असेल, तुम्हाला जो समजत नसेल किंवा तुम्हाला काही बोलताना जसं तुमच्या आईकडून खूप असे प्रेमळ असे शब्द किंवा तुम्हाला त्यांच्याकडून एक असं हिलिंग खूप मिळालेलं आहे तुम्हाला. खूप आशीर्वाद आहेत. तुमच्या आईचे सुद्धा तुमच्यावर खूप आशीर्वाद आहेत. त्यांनी तुम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. आई म्हणजे हिरकणी आणि आई कधीही आपल्या लेकरांना हे करू शकत नाही. तशीच ही आई आहे. ह्या आईने कधीच तुम्हाला एकटं सोडलेलं नाही आहे. त्यांची कृपा सदैव तुमच्यावर आहेत आणि हा अबंडन्स, हे सुख, हे समाधान सगळं त्याही घेऊन येत आहेत तुमच्यावर. ब्लेसिंग्स घेऊन येत आहेत आणि तुम्हाला तुमच्यातलंही प्रेम त्यांच्यासारखंच असं खूप वर येताना त्यांना बघायचं आहे. थँक्यू सो मच आर्कएंजल मायकल. मी तुम्हाला ह्या सगळ्या एनर्जीमध्ये तेच सांगत होते की एंजल्सची एनर्जी खूप आहे. एंजल्सनी तुम्हाला खूप मदत केली आहे. ह्या सगळ्या स्ट्रगलमध्ये, या सगळ्या संकटांमध्ये एंजल्स नसते तर तुम्ही यामध्ये आला नसता. मी आर्कएंजल मायकल यांचे खूप मी त्यांना हे करते, थँक्यू म्हणते, धन्यवाद देते. कारण आर्कएंजल मायकल यांची एनर्जी ही अशीच आहे. खूप आपल्या जन्मापासून ते आपल्याबरोबर असतात आणि जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात असे काही स्ट्रगलचे आणि संकटांचे असे हे येत असतात तेव्हा ते आपल्याला साथ देत असतात, आपल्याला मार्ग दाखवत असतात. फक्त आपण त्या मार्गावर मार्गक्रमण करायचं असतं, पुढं जायचं असतं. मार्ग दाखवण्याचं त्यांचं काम असतं. मार्गावर जाणं हे आपलंच काम आहे. कुठलीही गोष्ट पाण्यात आपण पडल्याशिवाय पोहता येणार नाही, तसं हे आहे. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक वेळी तुम्हाला साथ दिलेली आहे. म्हणूनच या सगळ्या ह्याच्यामधून तुम्ही बाहेर पडलेले असतात आणि अजूनही आर्कएंजल मायकल तुम्हाला सांगतात की तुम्ही सेफ आहात. तुम्हाला एंजल्स तुमच्या अवतीभोवती आहेत, तुम्हाला साथ देत आहेत, तुम्ही सिक्युअर आहात. तुमच्यासाठी ही जी भूमिका आहे, हे जे सिंहासन तुमच्यासाठी एक हे केलेलं आहे, त्या सिंहासनावर ते सिंहासन सुद्धा प्रोटेक्टेड आहे. तिथं सुद्धा तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये तुमची जी जर्नी आहे ती जर्नीसुद्धा एक प्रोटेक्शन, त्या जर्नीमध्ये सुद्धा तुम्हाला प्रोटेक्शन दिलं जातं आहे आणि तुम्हाला त्या उच्च स्तरावर एका उच्च अशा भूमिकेमध्ये तुम्हाला तिथंही नेलं जाते. कारण तुम्ही ते डिझर्व करता. म्हणूनच एवढं मोठं हे फुल प्रोटेक्शन तुमच्यासाठी दिलं जाते. थँक्यू सो मच श्री शनिदेव. थँक्यू सो मच. श्री शनिदेवांच्या कृपेमुळे कोण रंगापासून राजाच्या भूमिकेत जाते. थँक्यू सो मच. जय थँक्यू सो मच. श्री शनिदेवांच्या कृपेमुळे कोण रंगापासून राजाच्या भूमिकेत, एवढा सगळा स्ट्रगल आहे. आर्कएंजल मायकलच्या सोबत आहे. श्री राधांचं प्रेम आहे. तुमचे एवढे जन्म तुम्ही केलेली सगळं कार्य जे आहे, जे कार्य ज्ञानाचं आहे, ज्ञानाचा मार्ग आहे, जे कार्य समर्पणाचं आहे आणि खूप चांगलं जे एक गुरुच्या भूमिकेमध्ये सुद्धा मी इथं बघते. जी भूमिका तुम्ही गुरु म्हणून तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला जे पुढं तुम्हाला काम दिलं गेलं ते तुम्ही पूर्ण केलेलं आहे आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात आता श्री शनिदेव हे सगळं आनंद आणि सुख समाधान घेऊन येत आहेत, जॉय घेऊन येत आहेत, आनंद घेऊन येत आहेत. आणि तुमच्यातली जी भीती आहे, जी भीती तुमच्या मनामध्ये कुठंतरी एक हे होत होतं, तर ती सगळी भीती निघून जाऊन तुमच्या आयुष्यात जो अडथळा येत होता, जे ब्लॉकेजेस येत होते तुमच्या मार्गामध्ये, ते सगळे ब्लॉकेजेस काढून टाकून तुम्हाला तुमच्या ह्या नवीन ह्याच्यामध्ये घेऊन जात आहेत ते. थँक्यू सो मच. तुम्हाला त्या राजाच्या भूमिकेमध्ये घेऊन जात आहेत. तुमच्या आयुष्याचे सगळे ब्लॉकेजेस दूर करतायत श्री शनिदेव. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पॅशन. आता असं हे आहे, मी तुम्हाला तेच म्हटलं, फुली प्रोटेक्टेड आहात तुम्ही आणि म्हणूनच तुमच्या राजाच्या भूमिकेत आता अशी तुमच्या पॅशनवर तुम्ही लक्ष देणार आहात. आता येणाऱ्या काळामध्ये
तुम्ही श्री शनिदेवांच्या कृपेमुळे जी पॅशन, ज्या गोष्टी तुम्हाला करण्यापासून, म्हणजे बरेच वेळा तुमच्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम असेल किंवा बाकीच्या ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला कधीही स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही किंवा तुमची जी पॅशन आहे त्या पॅशनकडे सुद्धा लक्ष देण्यासाठी तुम्हाला कुठंतरी ते हे केलं गेलं, तर तुम्हाला ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यात असल्यामुळं किंवा निगेटिव्ह एनर्जीजचं एक हे असल्यामुळं तुम्हाला त्या पॅशनपासून बाजूला केलं गेलं, तर ती पॅशन तुम्ही आता त्याच्यावर तुम्ही फोकस करताय आणि त्या पॅशनवर लक्ष देताय तुम्ही. थँक्यू थँक्यू सो मच. एक अपराधीपणा जो तुमच्या मनामध्ये कुठंतरी असे होते की तुमची जी पॅशन आहे, तुमचा जो गुण आहे त्याकडं मी लक्ष देऊ शकत नाही आहे, किंवा सगळ्या तुमच्या कामाच्या ह्याच्यामुळं असेल, किंवा जे ज्ञान तुम्हाला परमेश्वरानं दिलेलं आहे ते तुम्ही फ्लो करू शकत नाही आहे, किंवा तुम्हाला जे वेगळं काहीतरी करायचं आहे ते तुम्ही करू शकत नाही आहे. सगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही अडकून पडलेले आहात, तुम्हाला मार्ग दिसत नाही आणि त्यासाठीचा तुमचा एक गिल्ट, जो अपराधीपणा तुमचा होता तो सगळा काढून टाकतायत श्री शनिदेव. हाच अबंडन्स तुमच्या आयुष्यात घेऊन येत आहेत, कारण एक कर्तृत्ववान व्यक्ती, एक कर्तृत्ववान सोल तुम्हाला यातली जी आहे ती बाहेर काढतायत आणि तुमच्यातलं सगळं तुम्हाला खूप प्रोटेक्ट करतायत आणि तुम्हाला तुमची पॅशन आता ते बाहेर काढतायत. थँक्यू सो मच. खूप स्ट्रॉंगली मेसेज होता आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच. थँक्यू सो मच फॅक्ट बस रिडिंग. मी तुम्हाला इथं तेच सांगितलं. एका काटेरी, मला इथं पहिलाच मेसेज असा आला होता की तुम्ही अशा एका काटेरी जाळ्यामध्ये होता आणि ते काटे त्या काट्यांनी तुम्हाला रक्तबंबाळ केलं. तुमचा अविश्वास, तुमची फसवणूक, तुम्हाला त्रास, तुमचं स्ट्रगल, फायनान्शियल प्रॉब्लेम, हेल्थचे प्रॉब्लेम, हे सगळ्या काटेरी जंगलात तुम्ही ते अडकलेला होता काटेरी ह्याच्यामध्ये, आणि त्यातनं सगळ्यातनं तुम्हाला बाहेर काढले शनिदेवाने. म्हणूनच मी हा मेसेज मला कनेक्ट झाला असेल. थँक्यू 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 सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच. आणि ह्या सगळ्या काटेरी ह्याच्यातून तुम्हाला बाहेर काढतात अगदी हाताला धरून छानपणे, कारण तुम्ही ओल्ड सोल आहात. तुम्ही खूप ओल्ड सोल आहात, खूप अनुभवी सोल आहात, खूप पॉझिटिव्ह सोल आहात, प्रामाणिक सोल आहात, न्यायी सोल आहात, सत्याच्या मार्गावर चालणारी सोल आहात. म्हणूनच परमेश्वराने आणि शनिदेवांची कृपा तुमच्यावर होते, शिवशक्तींची कृपा तुमच्यावर होते आणि तुम्हाला राजाच्या भूमिकेत घेऊन येतात. ही राजाची भूमिका म्हणजे एक कर्तृत्ववान सोल, जी अशी स्ट्रॉंग सोल आहे, जी खूप पॉवरफुल आहे, खूप पॉवरफुल आहे. तिचं चमकणं असं सूर्यासारखं आहे आणि ते कुणीही झाकून ठेवू शकत नाही किंवा या सोलला कुणीही धक्का देऊ शकत नाहीत, कारण ह्याच्यावर परमेश्वरांची कृपा आहे. परमेश्वराची कृपा तर आहेच, पण त्यांचा विश्वास आहे तुमच्यावर आणि तुमचाही त्यांच्यावर आहे की तुम्ही या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडणार, असा तुमचा विश्वास परमेश्वरावर होता आणि तसं तुम्ही प्रयत्न केले, तुम्ही सामना केला येणाऱ्या सिच्युएशन्सचा आणि म्हणूनच तुम्ही या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडलेले आहात. आणि म्हणूनच शनिदेवांच्या कृपेमुळे तुम्हाला आता हा काटेरी सगळं तुमच्या आयुष्यातून बाजूला काढून टाकून ते तुम्हाला अगदी छान अशा राजाच्या भूमिकेत सिंहासनावर घेऊन जात आहेत. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा अशाच एका छानशा रीडिंगमध्ये, है ना. थँक्यू थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्रीकृष्ण. राधे राधे. थँक्यू सो मच. बाय.